संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लावणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सण साजरा करण्याच्या उत्साहात वापरल्या जाणाऱ्या एका जीवघेण्या वस्तूनं एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतलाय. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका व्यक्तीनं मरताना त्यांच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी किंवा तिच्याशी शेवटचं बोलण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका पुलावर पतंगाच्या धारदार मांजानं एका दुचाकीस्वाराचा गळा चिरला आणि काही क्षणातच सर्व संपले. संजूकुमार होसमाणी, वय वर्ष 48 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते बिदर जिल्ह्यातील तालमडगी पुलाजवळून आपल्या दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली. रस्त्यावर आडव्या आलेल्या मांजाचा संजूकुमार यांना अंदाज आला नाही आणि तो थेट त्यांच्या गळ्याला अडकला. मांजा इतका ताणलेला आणि धारदार होता की त्यामुळे त्यांच्या गळ्यावर खोलवर जखम झाली. दुचाकीवरून खाली पडल्यानंतर प्रचंड रक्तस्राव होत असतानाही त्यांनी मोबाईल काढून त्यांच्या मुलीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांचा हा शेवटचा संघर्ष पाहून कोणाचेही डोळे ओलावतील. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाटसरनं संजूकुमार यांना या अवस्थेत पाहिलं आणि मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आपल्या जवळील कपड्यानं संजूकुमार यांच्या गळ्यातील जखम दाबून धरली, जेणेकरून रक्तस्राव थांबावा. स्थानिकांनी तातडीनं रुग्णवाहिकेला पाचारण केलं, परंतु रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. संजूकुमार यांनी तिथंच अखेरचा श्वास घेतला. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, असा संताप आता व्यक्त केला जातो आहे.